हॅलो आई. का बाई उठलीस का? आई काय हे? मी तिथे इतक्या वेळ कधी झोपून राहिले का? मग इथे कशी अशी झोपून राहील? काळजी वाटते बाई, बाकी काही नाही. का मग आज पूजा आहे ना? हो आई. सुरू झाली का तयारी? तीच तर करतीये. ऐकते का राधिका? एक विचारायचं होतं. हे विचारा ना. राधिका, सौमित्र खूप चांगला आहे, त्याही आई पण खूप चांगली आहे. किती अगदी जीवाला जीव देणारी माणसं आहेत नाही? ते बाबा आहेत ना, त्यांचा स्वभाव काही कळलाच नाही. पहा कसे असतील का. आता तू तिथं गेली आहेस तर ते त्यांचं वागणं बोलणं हो आई, मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण खरंच तुम्ही काळजी करू नका. अगदी देवासारखी माणसं आहेत ती. बाबा बर झालं बाई, बास. तू एवढं बोललीस का नाही, माझ्या डोक्यावरचं टेन्शन उतरलं. पाय नाही, थांबा थांबा, अजून मला पुढे काहीतरी म्हणायचंय. हा बोल ना. देवासारखी माणसं आहेत ती, तुमच्यासारखीच. चला ठेवू फोन, तुला खूप कामं असतील नाही? आता तर पूजेची तयारी करायची असं. हा हो आई, आणि लवकर या पूजेला. हा ठेवते फोन. काळजी घे बाई. बाय. हॅलो काकू, बोला. राधिका, कशी आहेस ग? उठली की नाहीस बघायलाच फोन केला होता. हो हो, आत्ताच आईंचा फोन येऊन गेला. त्याही हेच विचारत होत्या. उठले, मी तयारीला लागले. बरं काकू, तुम्ही येताय ना? हो हो, येणार तर. तुझी तयारी चालली असेल ना पूजेची? हो, तेच तर तयारीच करतेय. लवकर या, वाट बघतीये. बोला नानाजी. मला माहितीये तुम्ही मला कशासाठी फोन केलाय. दिवसाची सुरुवात छान झालीये, मी लवकर उठले, तयारीला लागले. आणि मी काही विसरत असेल तर ते सगळं सांगायला तुम्ही मला फोन केलेला आहे. अरे किती बोलतेस तू, किती बोलतेस? जे मला तुला विचारायचं होतं ते आधीच बोलून मोकळी झालीस. आता तुमचा फोन येण्याच्या आधी आईंचा फोन येऊन गेला आणि महाजनी काकूंचा सुद्धा फोन येऊन गेला. त्या दोघींनी मला तेच विचारलं. बर बर, ठेव ठेव. लवकर या. राधिका, ग चहा देतेस ना? घ्या घ्या, पटपट चहा घ्या आणि तयार व्हा. बरं, आपल्याला जायचं आहे ना तुमच्या लाडक्या लेकीच्या सासरी पूजेला. हो ग, जरा विसरलोच होतो. तू फोन केला होता ना तिला सकाळी? हो केला होता सकाळी फोन. कधी एकदा सकाळ होत आहे, कधी त्यासोबत बोलत आहे, असं झालं होतं. पहा बर्मान. काय म्हणाली? काय नाही, आहे सगळं छान आलबेल. हो, पण कसं आहे सरिता, घर बदललंय की घराच्या रीतीभाती बदलतात. हे सगळं समजून घ्यायला तिला जरा वेळ लागणारच आहे. वेळ तर लागेलच ना. राधिका आपल्या घरी सून म्हणून आली होती तेव्हा सगळ्या आपल्या चालीरीती तिने शिकून घेतल्या होत्या. त्यावेळी तिने तिचं मन, त्या इच्छा किती मारल्या असतील ते तिलाच माहित असेल नाही. आता वापस नवीन घर, नवीन चालीरीती. सौमित्र चांगला आहे, तो सांभाळून घेईल ती. खरंय, आपला मुलगा तिच्याशी कसा वागला आता माहीतच आहे आपल्याला. त्याबद्दल आपण राधिकाला माफी पण मागितली, पण तरी देखील मनातली सल काही जात नाही का. पण एक सांगू का सरिता तुला, जगात एक शक्ती आहे ज्याला आपण देव म्हणतो. तो ज्याचं दान त्याच्या पदरात अगदी बरोबर टाकतो. आणि म्हणूनच आपल्या राधिकाला सौमित्र सारखा नवरा मिळाला आणि तिला तिच्या मुलासकट स्वीकारणारे सासू सासरे मिळाले. हो ना, एक आई बाबा म्हणून आपण खूप सुखी आहोत बा. कारण आपली लेक सुखी आहे. तिनं आपल्याला जसं सुखी केलं का नाही, अगदी तसंच ती तिथंही त्याच्या सासू सासऱ्यांना सुखी करते. पहा.
राधिका, अगं राधिका, काय करतेस आत्ता इथे? काही नाही आई, आपल्या सगळ्यांसाठी चहा मांडत होत, सॉरी चहा करत होते, पण ते चहा साखरेचे डबे कुठे आहेत मला माहिती नाहीये. सगळं पहिल्याच दिवशी का जाणून घ्यायचंय? तसं नाही आई, पण करते ना मी. अगं, इथे नोकर आहे आणि सगळ्यांना कोणाला काय लागतं काय नाही हे माहिती आहे. हो, पण मला आवडेल हे सगळं करायला. तू काय सांगून ऐकणाऱ्यातली नाहीस, तेव्हा सासू म्हणून मीच तुला काहीतरी बेसिक्स सांगते. हं? ठीक आहे, मी करू चहा? अजिबात नाही. हे काम नोकर करतील, तू मात्र आज पूजेत लक्ष घाल. पूजा ही माझ्या सोन्याच्या हातूनच व्हायला हवी. की मी करते तयारी, पण अथर्व उठलाय का? नाही काय आहे, एकदा मी त्याचं आवरून दिलं ना की शांतपणे मला पूजेची तयारी करता येईल म्हणून. तुझा मुलगा आणि माझा मुलगा दोघंही गाढ झोपलेले आहेत. चल, आपल्यालाच त्यांना उठवायचंय. अथर्व, अथर्व उठ. 2 मिनिटं. नाही 2 मिनिटं नको, चल घरी पूजा आहे ना. नाही ना, मी नाही जाणार. एकदा डोळे उघडून- सौमित्र, सौमित्र, अरे उठ ना आता. मामा एक 5 मिनिटं 10 15 20 मिनिटात उठतो. प्लीज. उठतो 20-22 मिनिटात उठतो मी. अथर्व डोळे उघड. चल, आज चल. सुट्टी आहे, मी झोपतोय. हा सुट्टी आहे, त्याला शाळेला झोपू दे ग राधा त्याला पण. चल बा. अरे त्याच्या स्कूलला सुट्टी आहे, पण तुझ्या घरात आज पूजा आहे माहितीये ना. हा, मग राधा पण आहे ना. राधा आहे की नाही? हे राधा तू काय राधा ते कर सुरू. मी आलो मी उठतो. मी 25-30 मिनिटात उठतो. आलो. ऐका ना, ऐका ना, चल ना, चल ना, चल ना अथर्व. काय असं नाही. केलं म्हणजे हे उठतील गो. ए, झोपू दे यार त्याला पण. झोप रे. अरे अथर्व, अरे ऐका रे, उठा. अथर्व चल, उठ 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 उठ. नाही ना. हे बघ, मला ओरडायला नको लावू. झोपू दे. काय केलं की हे उठतील ग. राधा, हे काय? काय काय, तुम्ही दोघे जण उठत नव्हतात म्हणून हे मला वाजवायला लागलं असं. फायर! धावा धावा! हेल्प हेल्प हेल्प! अरे अरे ऐकलं ना, अलार्म, फायर अलार्म वाजला. सौमित्र लवकर उठ, फायर ब्रिगेडला फोन कर. अरे तुम्ही लोक नुसते उभे काय, तुम्ही ऐकलं नाही का? मोठ्याने भोंगा वाजला, मोठ्याने सॉरी. अरे भूक लागली की ब्रेकफास्ट वगैरे तयार केला की नाही? हो हो. ब्रेकफास्ट तयार करा, मी दात घासून येतो लवकर. हो हो. राधा इज ऑन फायर. हा बोल रे. अबे ते 4 वेळा तुम्हाला सांगावं लागते का? अहो त्याच सांगा पेटा बरं, कोणती साडी नेसू? ही साडी नेसू का ही साडी नेसू? नेस ना, कोणतीही नेस ना तू. दोन्ही नेस, दोन्ही नेस. हॅलो, दोन्ही साडी कधी नेसतेत का एकाच वेळी? तुम्ही का बरं असं बोलत आहात? असं दोन्ही साड्या नेस मग हे का? सांगितलं. तुम्ही तयार नाही झालात का? झालात तयार? तयार नाही तर काय मी? अरे हे शर्ट घालून येणार आहात का तुम्ही? कसं दिसतं ते? शी! मला कोण बघणार आहे का तिथे? सगळे बघणार आहात. मुलीच्या सासरी जात आहोत ना आपण, पाहणार नाही का आपल्याला? मग तुम्ही आधी बदलून या बरं हे हा शर्ट. बदलतो बदल. तुम्ही जा तू बरं एक काम आधी. कर. काही वेळ वाया घालवू हॅलो, नका. मी तुम्ही काय जा. म्हणतो? अहो, हॅलो तुम्ही- हॅलो. हे बघा. पोरं त्यांना सतत फोनवर असतात. काय हो? ते का आलं? काय तयारी झाली का तुमची? अहो, तुमची तयारी झाली का? माझी होईल. अजून किती वेळ आहे तुम्हाला तयार? माल विचारत आहात तुम्ही का? अशाच येणार आहात का? मी आता पटकन तयार होईल. किती वेळ? का पटकन? माल मी पटकन तयार होते, तुम्हाला वेळ लागतो ना. मी तर 5 मिनिटात तयार होईल. मी पण 5 मिनिटात तयार होणार. आता 5 मिनिटं आहेत तर मग चहा टाका. बरं, मग आधी तयारी करू का? आधी चहा मांडू? नाही,
आधी तयारी करा. अरे काय चाललंय तुमचं? अजून तयार नाही तुम्ही? अगं पण तू काहून आली इथं? मी काहून आले? तुमचा आवाज ऐकू येतोय घरी. काय झालं? का बरं कशी आता तू तयार नाही, कोणी तयार नाही, जाणं बाई तयार नाही का? तुम्ही काहून बरं आलात तुम्ही इथं? अहो ते राधिकेसाठी गिफ्ट आणले ते दाखवायचं होतं. का आता गिफ्ट वगैरे दाखवू नका, पण काय आहे ते सांगा. गजांत लक्ष्मी आहे ती घरात ठेवली ना म्हणजे समृद्धी येते. बाई बरं झालं तुम्ही आणलं ते. चला आता तयार. आता बोलत बसू नका. चला 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 लवकर. पटपट तयार व्हा बरं, आपण खाली भेटू. लगेच. अहो नानीना सांगा. नानीला पण करतो. 10 मिनिटात खाली भेटू बरं सगळे. होय 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 होय. अथर्व, अरे बाहेर खेळायचं सोडून इथे काय करतोयस? आई मला थंडी अरे तुला खोकला झालाय. आणि सर्दी पण. मग आधी का नाही सांगितलंस? मला भीती वाटते. कसली भीती? माझे कधू औषध देते ना. हे बाळा, नाही, मी असं काही करणार नाही. मग पण मी जे काही करणार आहे त्यामुळे तुला बरं वाटल्याशिवाय राहणार नाही. ते काय आहे? विक्स वेपोरब सध्याचं बदललेलं हवामान आणि अनियमित तापमान अशा आजारांना कारणीभूत आहेत. प्रत्येक आई आपल्या मुलाची काळजी घेताना ज्याच्यावरती विश्वास ठेवते त्यावरच माझा विश्वास आहे. विक्स वेपोरब. मम्मा आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, कळलं ना? खूप ऐकलं सगळ्यांचं. शनू बेबी हे लिसन, तुम्ही तरी समजावा आता. प्लीज ऐक नाही, शट अप. प्लीज ऐक. जे झालं ते परत होणार नाही. मला माहितीये मी तुला हर्ट केलं, हो पण का? परत होणार नाही का? असं दरवेळेला म्हणतोस तू आणि परत परत तेच करतोस आणि मला हर्ट करतोस. नाही पण दिस टाइम आय एम सिरियस. या वेळेला तू मला सांग ना. मी मला थोडा वेळ दे. मी तेवढ्या वेळामध्ये सगळं आय डू काही एव्हरीथिंग. होणार नाहीये तुझ्याकडनं. आय एम कन्व्हिन्स्ड. मी तुला आधी वेळ दिला नव्हता का कॅरी? हो बरोबर आहे, पण एकदा आता काही मी तुला वेळ देणार नाही. हा प्लीज माझा. मम्मा यार 2 days only बेबी. 2 दिवस. जावई बापू 2 दिवस देते प्लीज. व्हॉट हॅव शनू पिल्लू 2 days only 2 days. राधिका. ओ आई. हा येस, तू तयार झालीस ग, पण सौमित्रचं काय? ए डोंट अंडर एस्टिमेट सौमित्र बनहट्टी. मी रेडी आहे. गुड. आता नुसता थांबून राहू नकोस, बाहेर जरा लक्ष घाल. येस. कारण आज नेमकी आपली कविता पण नाहीये मदतीला. ओके हा? ओके. ओके आई, तुम्ही काही काळजी करू नका. सगळी तयारी झाली आहे पूजेची. नैवेद्यापासून सगळी तयारी आहे आणि आता फक्त गुरुजी आले, सगळे पाहुणे आले की आपण पूजेला तयारी करू. गुड गुड. शिक जरा माझ्या सुनेकडनं. अरे तू ना इतकं कौतुक करतेस ना तिचं, मला कधी कधी वाटतं मीच या घरात लग्न करून आलोय. तू माझी मम्मा आहेस, लक्षात ठेव जरा. थांबा. मम्मा आपण ट्विनिंग करूया आज. ट्विनिंग. ट्विनिंग. या 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 या. आले सगळे. गुड मॉर्निंग. वेलकम वेलकम. हे नेहा. वा, फार कमी घरं अशी असतात जिथं शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटतं. हो ना, तुमचंही घर अगदी तसंच आहे. त्यातच पूजेचा दिवस असल्यामुळे आणखीन छान दिसतंय सगळं. छान सजवलंय ना घर. राधिकानं सजवलं का? नाही, ही सगळी सौमित्राची आयडिया.
अरे वा, मग तर आमच्या जावई बापूंचं कौतुक करायलाच पाहिजे. अहो, कसलं माझं कौतुक करतायत? राधाने सगळ्या सूचना दिल्या, मी फक्त तसं लावलंय सगळं. नाही, तुम्ही दोघांनी बसून आधी एकत्र ठरवा की कुणाचं कौतुक करायचं, म्हणजे कसं आहे आम्हाला पण ठरवता येईल जरा. पण नाना, या 2-3 दिवसात एक गोष्ट मात्र मला नक्की समजली बरं का. तुम्ही कितीही महागडं घर घ्या, उंची फर्निचर वापरा, पण जोपर्यंत घरच्या लक्ष्मीचा हात त्याच्यावर फिरत नाही ना, तोवर कोणत्याच घराला घर पण येत नाही. तेव्हा मी सांगेन, जर कौतुक करायचंच असेल ना, तर राधिकाचंच करा. आता हे दुसऱ्यांदा घडतंय, त्यामुळे मी हे जाहीर करतोय की मी या घरात लग्न करून आलेलो आहे. बरं, यशवंतराव कुठं दिसत नाहीत ते? का बरं, काय झालं? नाही, त्याची एक महत्वाची मीटिंग होती, सो ऑफिसला जावं लागलं त्याला. हा, निदान आजच्या दिवशी तरी घरात असायला हवे होते ना. पण त्याला कोणी सांगायचं? आणि तसंही पूजेमध्ये वगैरे त्याला फारसा इंटरेस्ट नाही. पण आता तुम्ही सगळेजण आहातच ना, आपण आपली पूजा आटपून घेऊया. लगेच लगेच. अवनीस ते सगळं खरं आहे, पण गुरुजींचं का, ते कुठे आहे? मी सांगितलेल्या वेळेला आलेलो आहे. अरे भोळे गुरुजी, तुम्ही काय मुहूर्त चुकवणार नाही. या 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 या. बोल ना काहीतरी. अरे तू एका जागी थांबणार आहेस का? मागापासून फेऱ्या मारतोय. तुला काय मम्माने घराच्या बाहेर काढलं की काय? गप्रे खेड्या, मी विचार करतोय. आता कसला विचार करतोय? हेच की शनाने मला जो काही लिमिटेड वेळ दिलाय ना, तो नाही पुरणार आहे. मला अजून थोडासा वेळ तिच्याकडून मागून घ्यावा लागणार आहे यार. एवढ्या कमी वेळामध्ये नाही होणार आहे शक्य. अरे आता तू किती वेळा वेळ मागणार आहे आणि ती तरी किती वेळा वेळ देणार आहे? वेळ लागलाय का तुला? म्हणजे वेळ लागलाय का तुला? हा, कशाला तरी लिमिट असते. तुला काहीतरी बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल. तेच सांगतोय, मला आता एखादा असा मोठा माणूस शोधावा लागेल जो मला यातनं बाहेर पडायला मदत करेल. यार तू कोड्यात नको बोलू यार. हा, एखादा माणूस बघावा लागेल, 2 माणसांना जाऊन भेटावं लागेल. अरे कोण एक माणूस? कोण आहे तो? बाबा. बाबा म्हणजे आता तू गंडे दोरे बांधणार, उपास तापास करणार, बाबाकडे जाणार? खेड्या, सौमित्रचे बाबा यशवंत. काय म्हणजे ते आपल्याला देवळाच्या बाहेर भेटले होते ते? अरे काय बोलतो यार, तो माणूस कशाला तुला काही देणार आहे काम वगैरे? ते मला नक्की जॉब देतील. खेड्या, एक लक्षात घे, मी त्यांच्याशी बोलताना सुद्धा मी राधिकाचा कोण आहे काय आहे याच्याने त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यामुळे तो माणूस अत्यंत प्रॅक्टिकल विचार करणार आहे. अदरवाईज एवढ्या कंपन्या त्याने सांभाळल्याच नसत्या ना. तो मला नक्की जॉब देईल बघ. अरे पण म्हणजे तुझा रेकॉर्ड पण माहित असेल ना त्यांना. खेड्या, हा माणूस अमेरिकेमध्ये एवढ्या कंपन्या सांभाळतो, तेव्हा इतक्या एथनिसिटीच्या इतक्या माणसांबरोबर काम करतच असेल ना. तेव्हा त्याला काय फरक पडणार आहे? प्रत्येकाची काय पर्सनल लाईफ शोधत बसणार आहे का तो, की कुणी काय केलंय कुणी काय केलंय? नाही, मला खात्री आहे या माणसाला काही फरक पडणार नाहीये माझं पर्सनल लाईफ काय की मी पूर्वी काय केलंय याच्याशी. तू पाहिलंच ना त्या फुगेवाल्याला त्याने कसं ट्रीट केलं. एवढासा तो पोरगा होता, पण त्याच्यातल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचं केवढं कौतुक केलं त्याने. आणि मी पण जज करतच होतो त्यांना त्यावेळेला की राधिकाचा मी एक्स नवरा आहे म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काही बदल होत आहेत का? तर काहीच नाही. त्यामुळे आता यशवंत म्हणजे सौमित्रचे बाबाच मला यातनं बाहेर काढू शकतात. जा जा, भेट त्यांना, काहीतरी काम कर. तशी तुझी करो या मरो अशीच सिच्युएशन आहे. जा बाबा जा. बाबा काय म्हणतात ते बघ. म्हणजे तुझे बाबा नाही रे, सौमित्रचे बाबा. मला बाबा काय म्हणायचं तेच कळत नाहीये. तुला कळलं का बाबा?